नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे तेजस मानसीला घेण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तेवढ्यातच मानसी रणजितच्या गाडीजवळ उभी राहिलेली असते, कारण त्या दोघांना मीटिंगला जायचं असतं असं रणजितनेच तिला सांगितलेलं असतं. तेवढ्यातच इथे तेजस त्या ठिकाणी आलेला असतो आणि मानसी आता गाडीमध्ये वाकून बघत असते की चार्जिंगच्या पिना वगैरे आहेत का, कारण तिचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. तेवढ्यातच तेजस आता ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथे मॅनेजर त्याला दिसतात आणि तो विचारायला येणार. तेवढ्यातच इथे रणजित मागे वळून आता जायला निघालेला असतो. तेवढ्यातच तेजसला रणजितचा धक्का लागतो. तेव्हा इथे आता रणजित आश्चर्यचकित होतो की तेजस ऑफिसमध्ये काय करतोय, याने मानसीला बघितलं तर नाही ना, असं टेन्शनसुद्धा त्याला येतं. त्यानंतरला मानसी म्हणत असते की सरांना जर उशीर होणार होता तर तसं सांगायचं ना, मी थोडं मोबाईलला चार्ज तरी केलं असतं. पण असू दे, गाडीमध्ये चार्जिंगच्या पिन आहेत, मी सरांना रिक्वेस्ट करेन आणि फोन माझा चार्जिंगला लावेन. आईने का फोन केला होता काय माहिती. तेव्हा तेजस म्हणतो तुम्ही इथे. तेव्हा रणजित म्हणतो तुम्ही इथे म्हणजे माझं काम होतं ना, म्हणून आलो होतो, पण तुम्ही इथे काय करताय. तेव्हा तेजस म्हणतो की मिस मानसी इथेच काम करतात ना, त्यांना पिकअप करायला आलो होतो. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की तुम्ही इथे काम करता का. त्याच्यानंतर आता रणजित म्हणत असतो की याला काही माहिती नाही आहे, कारण का मानसीने काही सांगितलेलंच नाही आहे. त्याला आठवतं मानसी म्हणालेली असते की तेजसला अजून मी काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा रणजित म्हणालेला असतो की तुम्ही सांगितलेलं नाही आहेत ना, माझ्याकडून सुद्धा त्यांना काही कळणार नाही आहे. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की मानसीसुद्धा इथेच काम करतात, त्यांनाच घरी घेऊन जायला आलो होतो, थोडं काम होतं ना म्हणून. तेव्हा रणजित म्हणत असतो हे ऑफिस किती लकी आहे ना, इथे मिस मानसी नोकरी करतात, खरंच किती चांगली गोष्ट आहे ही. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की हो ना, बॉससुद्धा खरंच खूप चांगले आहेत, म्हणजे एवढी काळजी घेतात. मागच्या वेळेला त्यांना जॉईंट होऊन 2 दिवस पण झाले नव्हते, त्यांना चक्कर आली होती आणि तेव्हा त्यांची खूप जास्त काळजी घेण्यात आली होती. घरी सोडायला गाडी, इथे डॉक्टर बोलावले होते चेकअपसाठी. खरंच खूप चांगले आहेत हे सगळेजणं. आणि त्याचबरोबर बॉसने 2 दिवसानंतर त्यांना ॲडव्हान्स पेमेंटसुद्धा दिला होता, त्यासाठी तर आमची दिवाळी छान साजरी झाली. तेव्हा रणजित म्हणतो बघितलीस तुझी लायकी, ही आहे तुझी लायकी, असं म्हणून आता रणजित म्हणतो बरं ठीक आहे मी जातो, मिस माणसे असतील इथे कुठेतरी, उगाच गैरसमज नको. तेव्हा तेजसला आता मॅनेजर विचारतात की तुम्ही कोण. तेव्हा तेजस म्हणतो की मी मिस मानसी यांचा मित्र आहे, त्यांना भेटायला आलो आहे. तेव्हा इथे आता तेजसला बसायला सांगतात, मानसी मिटिंगला गेली असं सांगितलं जातं. त्यानंतर रणजित येतो आणि म्हणतो तुम्ही बाहेर का उभे राहिलात, आतमध्ये बसायचं ना, ए सी वगैरे लावायची. तेव्हा मानसी म्हणते नाही ठीक आहे सर. त्यानंतरला इथे आता रणजित म्हणत असतो ड्रायव्हरला तुम्ही अजून गेला नाहीत का. तेव्हा ड्रायव्हर म्हणतात सर आपल्याला मिटिंगला जायचं आहे ना. तेव्हा रणजित म्हणतो आपल्याला मिटिंगला जायचं आहे, पण तुम्ही नका येऊ, तुमची बायको ॲडमिट आहे ना. तेव्हा इथे ड्रायव्हर आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो की माझी बायको ॲडमिट आहे. तेव्हा रणजित म्हणतो असं काय करताय, मगाशी तुम्हीच म्हणालात ना. तेव्हा इथे ड्रायव्हर म्हणतात हो हो, हॉस्पिटलमध्ये माझीच बायको ॲडमिट आहे. तेव्हा रणजित म्हणतो मग तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका, तुम्ही हे घ्या पैसे, हे पैसे घ्या आणि तुम्ही तुमच्या बायकोकडे जा. अहो त्यांची काळजी घ्या, कामं काय होतच राहतात, पण आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे ना. हे बघा आता तुम्ही गेला नाहीत ना, तर मी तुम्हाला कायमचं घरी बसवे ना. तेव्हा इथे ड्रायव्हर काका म्हणतात नाही नको नको सर, सॉरी सर सॉरी, बरं मी निघतोय आणि थँक्यू सर, तुम्ही मला मदत केलीत त्याबद्दल. तेव्हा रणजित म्हणतो थँक्यू म्हणायचं काही कारण नाही आहे. त्यानंतरला ड्रायव्हर काका गेल्यानंतर इथे आता रणजित म्हणत असतो मानसीला की ते जरी आपले नोकर असले तरीसुद्धा ते आपले एम्प्लॉई आहेत, आपण त्यांची त्यांच्या घरच्या लोकांची थोडीफार काळजी घ्यायला पाहिजे, हो की नाही. ते आपल्या इथे एवढं निष्ठेने काम करत असतात. तेव्हा मानसी म्हणते की अगदी बरोबर, असंच केलं पाहिजे. तेव्हा मानसी म्हणते पण सर तुम्ही आता गाडी कशी काय चालवणार, नाही म्हणजे तुमच्या पायाला दुखापत आहे ना. तेव्हा रणजित म्हणतो हो, पण आता किती दिवस म्हणायचं ना, पाय दुखतोय पाय दुखतोय, कधीतरी आपली गाडी आपल्याला चालवायला पाहिजेच की. तेव्हा इथे मानसी म्हणते सर तुमची काही हरकत नसेल तर गाडी मी चालवू का. तेव्हा रणजित म्हणतो तुम्हाला गाडी चालवता येते. तेव्हा मानसी म्हणते हो सर, म्हणजे आमची पण गाडी होतीच की, मी शिकले होते चालवायला.
त्यानंतरला रणजित म्हणतो हो हो तुम्हाला गाडी येते चालवता मला माहिती आहे. त्यानंतरला इथे रणजित म्हणतो नाही पण नको, आज आहे ना मला गाडी चालवायची आहे, मला खरंच मनापासून गाडी चालवावीशी वाटते. तुम्हाला माहिती आहे ना किती दिवस माझ्या पायाला लागले, त्याच्यामुळे मला व्यवस्थित गाडी चालवता आलेलीच नाही आहे. तेव्हा मी आज चालवतो. तेव्हा इथे माणसे म्हणते बरं ठीक आहे सर, मी मदत करते तुम्हाला, तुम्ही आधी बसा मग मी बसते. तेव्हा इथे मानसी आता रणजितची ती हातातली काठी, त्यानंतरला त्याला हात पकडून व्यवस्थित गाडीमध्ये बसायला सांगते. त्याच्यासाठी दरवाजा उघडते, बंद करते आणि त्यानंतरला ती स्वतः जाऊन गाडीमध्ये बसते. तर इथे आता धावत पळत येते छाया. छाया म्हणत असते दीदी दीदी, अगं तुला माहिती आहे का, तू बरोबर बोलत होतीस. ती आभा आणि तो विनीत दोघेजण आहे ना गाडीजवळ उभे राहून गुलू गुलू काहीतरी बोलतायत. तेव्हा गायत्री म्हणते की चला, याचा अर्थ आभाचं आणि विनीतचं नक्कीच काहीतरी चालू आहे. आता पुन्हा एकदा या घरातल्या म्हणजे मिणमिणते दिवे नाही तर पणतीचा आता आवाज होणार. या घरामध्ये अजून एक धमाका हा होणारच. पुन्हा एकदा प्रभूंची इज्जत वेशीला टांगणार असं गायत्री म्हणत असते. त्यानंतरला काजल आता बाजूने जाते. तेजसला बघितल्यानंतर ती आपलं तोंडसुद्धा लपवते. तेव्हा तेजस म्हणतो की या तर मिट्स लकी चांप यांच्या तर मैत्रीण आहेत ना, काय नाव यांचं, काजल. तेव्हा काजल घाबरते. ते म्हणते की तेजस इथे काय करतायत, आणि ती आता मानसीचा फोन ट्राय करत असते. पण मानसीचा फोन हा स्विच ऑफ असल्यामुळे तो लागतच नाही. तेव्हा हळूहळू तेजस आता काजल जवळ येतो तिला विचारायला की मानसी नक्की गेले कुठे. पण इथे काजलने आपला चेहरा लपवून ठेवलेला असतो. तेव्हा पिऊन येतात आणि विचारतात की सर तुम्हाला कुणाला भेटायचं आहे ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो की तिथे मिस मानसी नाही नाही काजल आहेत का. तेव्हा इकडे काजल मॅडम त्या काय तिथे बसल्यात असं सांगितलं जातं. तर इथे काजल आता फोन करत असते पण मानसीचा फोन काही लागत नसतो. तेव्हा तेजस म्हणतो की मिस काजल. तेव्हा काजल म्हणते अरे तुम्ही. तेजस म्हणतो ओळखलत ना, आपली भेट झाली होती मानसी यांच्या लग्नामध्ये. तेव्हा काजल म्हणते हो हो मी तुम्हाला ओळखलं. तेव्हा इथे काजल म्हणत असते तुम्ही काही सहज आलात का. तेव्हा तेजस म्हणतो नाही नाही, मी मिस मानसी यांना घ्यायला चालू आहे. पण कुठे गेल्यात, त्या मीटिंगला गेल्यात ना, कधीपर्यंत येतील. तेव्हा काजल म्हणते नाही मला पण माहिती नाही आहे. तेव्हा तो म्हणतो तुम्ही पण इथेच काम करता का. तेव्हा काजल म्हणते हो, इथला रेफरन्स मीच दिला होता मानसीला आणि ती काय ती इथे समोर बसते. तेव्हा तेजस म्हणतो बरं ठीक आहे. तो विचारतो की कधीपर्यंत येतील. त्यानंतरला काजल म्हणते मला पण काही आयडिया नाही आहे. तेव्हा इथे काजल म्हणते मी काय म्हणते तेजस, तुम्ही लवकरात लवकर आहे ना इथून घेऊन जा तिला, मोकळं करा तुम्ही या सगळ्यातून मानसीला. तेव्हा तेजस म्हणतो हो मी तेच करणार आहे. तेव्हा काजल म्हणते म्हणजे. तेव्हा इथे तेजस म्हणतो तुम्ही मिस मानसी यांच्या मैत्रीण आहात म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मला माहिती आहे या सगळ्याचा मानसीला त्रास होतो. म्हणजे जे त्यांनी इथे त्यांच्या कुटुंबासाठी करायला हवं तर त्या माझ्या कुटुंबासाठी करतायत. त्यांनी एवढं शिक्षण घेतलं, एवढी चांगली नोकरी आहे, त्या माझ्या घरी मरी मरी काम करतात. त्याच्यानंतरला त्या ऑफिसमध्ये येतात, इथे काम करतात, पुन्हा जाऊन घरची कामं करतात आणि हे सगळं ते माझ्या कुटुंबासाठी करतात. हे मला नाही आवडत. हे सगळं त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी केलं पाहिजे, त्यांच्या सुखासाठी केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला म्हणून सांगतो मी मिस मानसी यांना या बंधनातून मुक्त करणार आहे. मी त्यांना मोकळं सोडणार आहे, नाही बांधून ठेवणार. त्यानंतरला इथे आता काजल म्हणत असते की कसं सांगू तुम्हाला, ही जागा तिच्यासाठी आणि तो माणूस करेक्ट नाही आहे, तुम्ही करेक्ट आहात तिच्यासाठी. तेवढ्यातच तिथे मॅनेजर येतात आणि म्हणतात की तेजस तुम्ही इथे, हे बघा मला माहिती आहे मानसी इथे नाही आहेत, त्या मीटिंगला गेल्यात, पण तुम्ही थोडा वेळ बाहेरच बसता का, कारण हा म्हणजे ऑफिस एरिया आहे ना, इथे बाहेरचं कुणी येणं अलाउड नाही आहे म्हणून म्हणतो आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो हो मी जातच होतो, मी फक्त इथे बोलायला आलो होतो. तेव्हा इथे आता काजल म्हणत असते की तेजस तुम्ही तेच करताय जे रणजितला हवं आहे. तर इथे मानसी आणि रणजित दोघेजण आता मीटिंगसाठी जात असतात. तर इथे रणजितने तिला खोटं सांगितलेलं असतं की आपण मीटिंगसाठी जातोय म्हणून. पण इथे रणजितला मानसीबरोबर वेळ घालवायचा असतो म्हणून त्याने हे नाटक उकरून काढलेलं असतं. त्याच्यानंतरला इथे मानसी म्हणत असते की सर मी जरा माझा फोन चार्जिंगला लावू का, तो स्विच ऑफ झाला आहे ना म्हणून. तेव्हा इथे रणजित म्हणतो त्याच्यामध्ये विचारताय काय, लावा ना फोन, तुम्ही चार्ज करा, कुणाचा तरी महत्त्वाचा फोन येणार होता का.
तेव्हा इथे आता मानसी म्हणते हो, महत्त्वाचा फोन येणार होता, महत्त्वाच्या व्यक्तीचा सुद्धा. त्यानंतरला इथे रणजित आता जोरात गाडी चालवतो, कारण त्याला असं वाटतं की मानसी तेजसबद्दल बोलते. तेव्हा इथे मानसी आता अशी पडणार बाजूला, तेवढ्यातच तो तिच्या खांद्यावरती हात ठेवतो. तेव्हा मानसी त्याचा हात लगेच बाजूला करते. त्यानंतरला इथे ऑफिसमध्ये आता तेजससाठी कॉफी आणली जाते. तेजस कॉफीसुद्धा घेत असतो. त्यानंतरला विनीत म्हणत असतो की आभा, अगं कधीपासून तू बाहेरच उभी आहेस, आतमध्ये येऊन बस ना आणि मग बोल ना माझ्याशी. तेव्हा आभा म्हणते नाही नको रे, मी आता निघतेच. तेव्हा विनीत म्हणत असतो अगं कधीची निघतेस तू, निघतेस बोलतेस आणि गप्पा मारत उभी आहेस, त्यापेक्षा इथे ये गाडीमध्ये बस आणि बोल ना माझ्याशी. तेव्हा इथे आभा म्हणत असते की तू गाडीमध्येच असतोस ना दिवसभर, तुला कंटाळा नाही येत. तेव्हा विनीत म्हणत असतो कसला कंटाळा, आपलीच तर गाडी आहे, जेव्हा हवी तेव्हा खूप चालवायची, एखाद दिवस कंटाळा आला तर बंद ठेवायची. तेव्हा आभा म्हणते तुमचं आपलं बरं आहे, माझं नाही आहे, मला लेक्चर कधीच बंक नाही करता येत. तेव्हा विनीत म्हणतो का, तू कधीच लेक्चर बंक नाही करत, तुला भीती वाटते का. तेव्हा इथे आबा म्हणते आमच्या तात्यांची तत्त्वं खूपच जास्त कडक आहेत, त्यांना अजिबात नाही आवडत कॉलेज वगैरे बंक केलेलं, लेक्चर वगैरे बंक केलेलं. मी रोज कॉलेजला जाते आणि मी पूर्ण लेक्चरसुद्धा अटेंड करते. तेव्हा इथे विनीत म्हणत असतो मग ही तर खूप चांगली गोष्ट आहे, तू तुझ्या तात्यांना खूपच घाबरतेस. त्यानंतरला इथे गायत्री येऊन उभी राहिलेली असते त्यांच्याकडे बघत. तेव्हा आभा म्हणते गायत्री वहिनी तू इथे, असं म्हणून ती आता घाबरलेली असते. त्यानंतरला इथे तेजस अजूनही बसलेला असतो मानसीची वाट बघत. तेव्हा मॅनेजर रणजितला फोन करतात आणि म्हणत असतात की सर, तो तेजस कधीचा इथे आलाय आणि इथेच येऊन बसलाय, मानसीला भेटायचं आहे असं म्हणतोय. तेव्हा इथे रणजितला आता खूपच जास्त राग येतो. रणजित म्हणतो हो का, अच्छा, म्हणजे तुम्ही येणार नाही आहेत, तुम्हाला आज वेळ नाही आहे का यायला, तुम्ही मीटिंग पोस्टपोन करताय. अहो मग हे आधी सांगायचं ना, आम्ही तर निघालोच होतो, असं आता रणजित म्हणत असतो. त्यानंतरला रणजित मानसीला म्हणतो की मानसी, त्यांनी आपली मीटिंग पोस्टपोन केली आहे, म्हणजे आता उद्या आपल्याला कदाचित तारीख मिळेल, पण आता आपण काय करायचं, आपला वेळ वाया गेला ना. तेव्हा तुम्ही एक काम करता का, आता आपण दोघेजणं बाहेर आलो आहे, तुमची काही हरकत नसेल तर आपण कॉफी घेऊया, एक कॉफी तर आपण घेऊ शकतो, पण तुम्हाला चालणार असेल तर. तेव्हा मानसी म्हणते ठीक आहे. त्यानंतरला इथं मॅनेजर येतात आणि म्हणतात की तेजस, अहो तुम्ही अजून गेला नाहीत का, कॉफी घेतलीत का, मानसीला यायला उशीर आहे आणि मला असं वाटतंय कदाचित मीटिंग झाल्यानंतर त्या तिथूनच घरी जातील, तेव्हा तुम्ही एक काम करा, तुम्ही आता त्यांना घरीच भेटा. तेव्हा तेजस म्हणतो की ठीक आहे. त्यानंतरला तेजस इथे फोन करत असतो, पण फोन काही लागत नसतो मानसीचा. तो म्हणतो की इथे आईसुद्धा घरी वाट बघत असतील आणि मिस मानसीसुद्धा मला भेटत नाही आहेत, काय करू मग आता, जाऊ दे, नंतरच त्यांना सगळं काही सांगेन. त्यानंतरला इथे रणजित आणि मानसी दोघेजणं गाडीमध्ये बसतात. त्यांनी कॉफी घेतलेली असते आणि कॉफी घेत असताना रणजित विचारत असतो की घरी सगळे कसे आहेत. तेव्हा इथे मानसी गप्पच बसते. तेव्हा रणजित म्हणतो नाही, मी फक्त तुम्हाला असं जनरली विचारतो या, तशी तुमच्या घरातली सगळी माणसं चांगली आहेत, पण सगळी कशी असली तरीसुद्धा तेजस तुमची खूप जास्त काळजी घेत असेल हे मात्र नक्की. तेव्हा मानसी म्हणते की अगदी बरोबर. तेव्हा इथे रणजित म्हणतो सगळे चांगले आहेत, फक्त त्या गायत्री मॅम आहेत ना, त्यांचं वागणं मला काही एवढं आवडत नाही, त्या तुमच्याबरोबर चांगले वागतात ना, तुम्हाला त्रास तर नाही देत. तेव्हा मानसी म्हणते नाही, अजिबातच नाही, म्हणजे कधी कधी असे त्यांच्या मनाप्रमाणे नाही घडले ना तर त्यांना राग येतो. आणि तसंही तेजस आणि त्यांची दोघांची जरा थोडीफार भांडणं आहेत, वादविवाद आहेत, त्यामुळे घरामध्ये कधीकधी काही गोष्टी त्यांना नाही पटत आणि म्हणून त्यांची चिडचिड होते. पण याचा अर्थ असा नाही की त्या वाईट आहेत आणि प्रत्येक वेळेला वाईटच वागतात, त्या चांगल्यासुद्धा आहेत. त्यांच्या मनामध्ये असतील काही गैरसमज आणि त्यामुळे त्या अशा वागत असतील, म्हणून त्या वाईट नाही आहेत, त्या पण चांगल्या आहेत, असं आता इथे मानसी रणजितला म्हणते. तेव्हा रणजित म्हणतो की हिला तर माहितीच नाही आहे की ती गायत्री मॅम काय चीज आहे, ते किती खतरनाक बाई आहे ते माहिती नाही आहे. तर इथे मानसी म्हणत असते की आईचे एवढे सगळे मिस कॉल, मी आईला फोन करते आहे सर. तेव्हा रणजित म्हणतो की काय चाललं आहे काय, हिची आई एवढी हिला फोन करते. त्याच्यानंतर तेजससुद्धा भेटायला आलं होतं ऑफिसमध्ये मानसीला, नक्की झालं आहे काय.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे तेजस, मानसी आणि संपदा दोघांनाही म्हणत असतो की तुम्हाला मी कितीही चांगला वाटत असलो तरीसुद्धा मी चांगला माणूस नाही आहे. तुम्हाला वाटतोय तसा मी अजिबात नाही आहे. मी एक नंबरचा वाईट विश्वासघाती माणूस आहे. मी खरंच खूप वाईट आहे. मी तुमच्यासाठी चांगला नाही आहे. मी संपतरावांना फसवण्यासाठी आलो होतो त्यांच्या आयुष्यामध्ये. तर इथे आता दिनेश आभाला ओरडत असतो. तो म्हणत असतो की आभा, खरं खरं सांग, हे सगळं खरं आहे का? काय करत होतीस तू तिथे? आणि आता दिनेश तिच्या कानाखाली मारायला जाणार तेवढ्यातच तिथे मानसी येते आणि दिनेशचा हात पकडते. म्हणजे इथे मानसीने आता आभाची बाजू घेतलेली असते आणि तिच्यावरती हात उगारणं हे चुकीचंच. त्याच्यामुळे आता तिने दिनेशचा हात पकडून इथे आभाचा मार हा वाचवलेला असतो.